अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ज्याला आत्मसाक्षात्कार, ब्रह्मानुभूती, मोक्षप्राप्ती म्हणतात, ती गोष्ट काही कठीण नाही. मुळात अध्यात्म हा विषय मुळी समजून घेतला तर खूपच सोपा आहे. आणि त्यात जर दत्तगुरूंनी सांगितलेला अवधूत गीतेसारखा अद्वैताचं ज्ञान सहजतेने सांगणारा ग्रंथ आपल्या हाती लागला, तर अध्यात्म हा विषय आपल्या जीवनाचा एक सुंदर आणि अविभाज्य भाग होईल. कारण यात अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला सहज समजतील आणि आपल्याला परमसत्याकडे, आत्मस्वरूपाकडे घेऊन जातील. जशी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली, तशीच दत्तगुरूंनी अवधूत गीता सांगितलेली आहे. आपण आज याच अवधूत गीतेतील पहिल्या अध्यायातील फक्त पहिले 3 चरण डिकोड करणार आहोत. म्हणजेच त्यातून दत्तगुरूंना आपल्याला कोणते रहस्य सांगायचे आहे ते आपण यातून पाहणार आहोत. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरु दत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त होवो. पहिला चरण. फक्त भगवंताच्याच कृपेमुळे महाभयापासून वाचण्यासाठी अद्वैताची इच्छा ज्ञानी व्यक्तीच्या मनात निर्माण होते. याचा साधा अर्थ असा, या संसारात सर्वात मोठे भय असते ते मृत्यूचे, नाशाचे आणि असुरक्षिततेचे. जोपर्यंत मनुष्य स्वतःला शरीर व मन समजतो तोपर्यंत हे भय कायम राहते. पण एखाद्या व्यक्तीमध्ये अद्वैत जाणण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा तो जाणू लागतो, मी शरीर नाही, मी शुद्ध चैतन्य आहे. ही इच्छा अचानक निर्माण होत नाही, ही ईश्वरी कृपेमुळे आणि पूर्वसंचित संस्कारांमुळे जागृत होते. प्रत्येकात अद्वैताचा विचार येतोच असं नाही. बरेच जण आयुष्यभर संसारात गुंतून राहतात, पण काही जणांच्या मनात अचानक प्रश्न उठतात, मी कोण आहे, माझ्या जीवनाचा अर्थ काय, मृत्यूनंतर काय, या जगामागचं रहस्य काय. हे प्रश्नच मुळी ईश्वरी कृपेचे संकेत आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आधुनिक न्यूरोसायन्स सांगते की मनुष्याच्या मेंदूमध्ये सेल्फ आयडेंटिटी नेटवर्क असते. ध्यान, चिंतन आणि आत्मविचार केल्यावर मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क शांत होते आणि व्यक्तीला अहंभाव कमी झाल्यासारखा अनुभव येतो. यामुळेच व्यक्तीला जाणू लागते, मी केवळ शरीर नाही. यालाच वेदांतामध्ये अद्वैत अनुभवाकडे जाण्याची सुरुवात म्हणतात. जो मंगल, अव्यय, भेदरहित आहे, मी त्या निराकाराला कसा नमस्कार करू, ज्याने सर्व व्यापले आहे आणि ज्याने आत्म्यालाही व्यक्त केलेले आहे. याचा साधा अर्थ असा, दत्तगुरू सांगतात, परमसत्य निराकार आहे, त्याला कोणताही आकार नाही, तो सर्वत्र आहे, तो कधीही नाश पावत नाही. आता प्रश्न असा आहे, जर परमात्मा सर्वव्याप्त आहे तर मी त्याला नमस्कार करणार तरी कुठे. याचा तात्विक अर्थ जर पाहिला तर सामान्य भक्तीमध्ये या 2 गोष्टी असतात. नमस्कार करणारा म्हणजे भक्त आणि ज्याला नमस्कार केला जातो तो म्हणजे देव. पण अद्वैतात द्वैताची ही भिंतच तुटते. तेव्हा समजते की जो परमात्मा आहे तोच माझ्या आत आहे. आत्मा हाच परमात्मा आहे. म्हणून दत्तगुरू म्हणतात, मी ज्याला नमस्कार करतो तो आणि मी वेगळे नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोन जर पाहिला तर आधुनिक भौतिकशास्त्र सांगते की संपूर्ण विश्व हे एकाच ऊर्जेपासून बनलेले आहे. क्वांटम फील्ड थिअरीनुसार सर्व कण, सर्व पदार्थ, सर्व ऊर्जा एका मूळ ऊर्जा क्षेत्राच्या विविध अभिव्यक्ती आहेत. हेच वेदांत 1000 वर्षापूर्वी म्हणतो की सर्वत्र एकच ब्रह्म आहे. चरण तिसरा. पंचमहाभूतांपासून हे निर्माण झालेले विश्व मृगजळाप्रमाणे मिथ्या आहे. माया मलरित असा मी एकच आहे. मग मी नमस्कार कुणाला करू. याचा साधा अर्थ असा की हे विश्व 5 तत्वांपासून बनलेले आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे सर्व माईक आहे. हे सर्व जग मृगजळाप्रमाणे एक भ्रम आहे. आपल्याला ते पूर्ण सत्य वाटतं, पण ते पूर्ण मिथ्या आहे. माया मलरहित असा मी एकच एक आहे. याचा अर्थ असा, आत्मा जन्म घेत नाही, मरत नाही, बदलत नाही, दूषित होत नाही. तो एक शुद्ध चैतन्य आहे. जर सर्वत्र आत्मा आहे तर नमस्कार करणारा आणि ज्याला नमस्कार करतो असे दोघेही एकच चैतन्य आहेत. म्हणून दत्तगुरू म्हणतात, मी कोणाला नमस्कार करू, कारण सर्वत्र मीच आहे. या 3 वचनांचा एकत्रित संदेश असा की अद्वैत जाणण्याची इच्छा ही ईश्वर कृपेने जागृत होते. परमसत्य हे निराकार आणि सर्वव्याप्त आहे. जग हे अंतिम सत्य नाही तर एक माईक अनुभव आहे.
म्हणून अंतिम अनुभूती अशी की मी शरीर नाही, मन नाही, मी एक शुद्ध चैतन्य आहे. यालाच वेदांतात आत्मसाक्षात्कार असे म्हणतात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.